चंद्रपुर पुलिस के लिए आज का दिन बेहद गौरवपूर्ण रहा। स्वतंत्रता दिवस के मौके पर जिले के 5 पुलिस अधिकारियों को उनकी उत्कृष्ट और उल्लेखनीय सेवा के लिए सम्मानित किया गया। चंद्रपुर से आई विशेष खबर के दौरान स्वतंत्रता दिवस के अवसर पर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारोह में चंद्रपुर पुलिस विभाग के 5 अधिकारियों को उत्कृष्ट सेवा पदक से सम्मानित किया गया। सम्मानित होने वाले अधिकारियों में पुलिस उप निरीक्षक सत्यजीत आमले, पुलिस उप निरीक्षक प्रवीण रामचंद्र खरात, पुलिस उपाधीक्षक अनिल जिटावर, दिनेश लवड़े और गुलाब रामचंद बल्की शामिल हैं। सत्यजीत आमले और प्रवीण रामचंद्र खरात को लंबे समय की अखंड और निष्कलंक सेवा के लिए अति उत्कृष्ट सेवा पदक प्रदान किया गया। वहीं अनिल जिटावर को उल्लेखनीय सेवा के लिए सम्मानित किया गया। इसके अलावा दिनेश लवड़े को भी उनकी सराहनीय पुलिस सेवा के लिए पदक प्रदान किया गया। वहीं 7वीं तालुका पुलिस स्टेशन में कार्यरत पुलिस उप निरीक्षक गुलाब रामचंद बल्की को 15 वर्षों के उल्लेखनीय सेवा के लिए उत्कृष्ट सेवा पदक से सम्मानित किया गया। स्वतंत्रता दिवस के इस विशेष अवसर पर इन पुलिस अधिकारियों का सम्मान उनके समर्पण, कर्तव्य निष्ठा और सेवा भाव की पहचान है। पुलिस सेवा में कठिन परिस्थितियों के बीच कानून व्यवस्था बनाए रखना और नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करना बड़ी जिम्मेदारी होती है। ऐसे में उत्कृष्ट सेवा के लिए मिला यह सम्मान निश्चित तौर पर इन अधिकारियों के साथ पूरे पुलिस विभाग का मनोबल बढ़ाने वाला है। डेली न्यूज इंडिया की ओर से सभी सम्मानित पुलिस अधिकारियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं। चंद्रपुर से आशीष खरोले की रिपोर्ट। श्रीमान, यहाँ पर ध्वजारोहण कारण समाप्त हुआ। विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ। विसर्जन। धन्यवाद सर। माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी आपलं प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केलंय। सर, पदकप्राप्त सर्व अधिकारी यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा। कर्तव्य हीच निष्ठा, शिस्त हीच शक्ती आणि राष्ट्रसेवा हेच परम कर्तव्य या प्रेरणादायी भावनेने आजचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत। या मंगलमयी स्वातंत्र्य दिनाचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलीच्या ओळीमध्ये सांगायचे झाले तर आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, जणू काही तो आनंद आज भारतवासियांना झालेला आहे। आमच्या थोर पुढाऱ्यांनी, आमच्या महापुरुषांनी त्यांच्या अथक परिश्रमातून आम्हाला प्राप्त करून दिलेले स्वराज्य स्वागत उत्कृष्ट सेवा पदक 2026 त्यांना प्रदान करण्यात येत आहे। मी परत माननीय पोलीस अधीक्षक महोदयांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करावे। त्यानंतर श्री गुलाब रामचंद्र बल्की, ग्रेट पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन पाथरी, जिल्हा चंद्रपूर, यांनी 15 वर्ष अत्यंत निष्ठेने कौशल्यपणे सेवा पार पाडून विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस यांनी मागचे 1 वर्ष मध्ये फार चांगल्या पद्धतीने बरेच काम केलेले आहे। ज्यामध्ये सर्वप्रथम तर एक मोठी जवळपास 200 लोकांची भरती पोलीस दलांनी पार पाडली आहे आणि ते अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणाने केलेले आहे। त्यासाठी जेवढी क्लरिकल स्टाफची यंत्रणा आणि आपली युनिफॉर्म जे पोलीस पर्सनल आहे त्यांची यंत्रणाचं मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर वेळोवेळी उपस्थित असणारे सर्व लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनला सुद्धा चंद्रपूर पोलीसने व्यवस्थित हाताळलेलं आहे। काही मोठे कामगिरी ज्यामध्ये एक मोठा किडनी रॅकेट उघडण्यापासून ड्रग्स बद्दल एक मोठी कामगिरी आपले पोलीस दलाने केलेली आहे। त्याबद्दल आपले स्थापनावर असणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा मी कौतुक करतो। आजचं दिन फार हर्ष असते। आपण हे जी स्वतंत्रता आहे ते फार मेहनत करून हासिल केलेली आहे आणि तसेच तेवढी मेहनत याला सांभाळणे आणि जपण्यामध्ये लागतो। हा जिल्हा नक्षलग्रस्त होता आणि आपले बरेचसे पर्सनलनी त्यांचे जीवाचे बलिदान देऊन आज आपण
आपला जे नेबरिंग डिस्ट्रिक्ट आहे किंवा महाराष्ट्र पोलीस यांचे बरेचसे लोकांनी त्यांचे जीवचे बलिदान देऊन आज अशी वेळ आली आहे की आपण भारताला राज्याला नक्षलमुक्त डिक्लेअर केलेला आहे. हा एक मोठी अचीवमेंट आहे. त्यामध्ये आपले अगोदरचे जेवढे अधिकारी आणि कर्मचारी या खात्यामध्ये सर्व करून गेलेले आहेत ते सर्व कौतुकचे आणि अभिनंदनचे अधिकारी आहेत. आणि मी अपेक्षा करतो की येणारे पुढचे वर्षमध्ये सुद्धा आपला पोलीस दल असेच कर्तव्यदक्षपणे आणि मेहनत करून ते जे येणारे उपस्थित प्रश्न आपल्या समोर येणार त्याला व्यवस्थित हाताळतील. आणि जे आपला महाराष्ट्र पोलीसच्या जे गोल्स माननीय पोलीस महासंचालक साहेबांनी आपल्या समोर ठेवलेला आहे तो सर्व गोलला चंद्रपूर पोलीस व्यवस्थित अचीव करतील. कन्व्हिक्शन रेट ज्याच्यामध्ये एक मोठा जबाबदारी आपल्यावर आहे. आपण एक अशी गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आपण तेवढे प्रामाणिकपणे काम करू शकलो नाही. तर मी अशी अपेक्षा ठेवतो की येणाऱ्या वर्षमध्ये आपण हा परिस्थिती बदलणार आणि आपण एक डिसिप्लिन्ड आणि प्रोफेशनल फोर्स म्हणून चंद्रपूर पोलीसची ओळख होणार आणि जे चंद्रपूरची जनता आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रती एक सन्मानची भावना आणि एक असे फोर्सची ओळख की जो वेळेवर आणि व्यवस्थित पद्धतीने काम करतात अशी ओळख आपल्या पोलीस विभागाची निर्माण होणार अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि परत सर्वांना मी स्वतंत्रता दिवसची शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. DNI पर सबसे पहले खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें.